इम्पोर्ट एक्सपोर्टचे सेक्टर्स हे भारतामध्ये भरपूर आहेत आणि त्यामध्ये काही इम्प्लिमेंट केले गेलेत का आता सरकारच्या माध्यमातून या बजेटमध्ये? याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं गेलं तर स्पेसिफिकली जर म्हटलं गेलं तर जे हेल्थवर एस्पेशली जे एक 26-27 काही स्पेसिफिक मेडिसिन्स आहेत त्याच्यावर तुम्ही ऑलमोस्ट 0% लावणार आहे टॅक्स. प्लस तुम्ही आपल्या ईव्हीजवर जे बॅटरीज वगैरे आहे किंवा आणखीन दुसऱ्या टेक्नॉलॉजी याच्यावर सगळं तुम्ही कमी केलं आहे. तर हे सगळं बेसिकली इज ऑल ग्रोथ ओरिएंटेड. आता एक्झॅक्टली किती कोणत्या ह्याला हे होतं ते सध्या तुम्हाला कळणार जेव्हा आपलं पूर्ण बजेट येईल ते अनेक्स्टरवर सगळं डिटेल्स कळेल. पण एकंदर जर बघितलं गेलं म्हणजे हेल्थवर जो त्यांनी हे केला आहे प्लस आपलं ग्रीन एनर्जी किंवा सस्टेनेबिलिटीवर किंवा आपल्या इलेक्ट्रिक व्हेकल्सवर तो तर खूप मोठा फायदेशीर होणार आहे. तिसरा प्रश्न असा होता की ज्या पद्धतीने नेहमी एक मुद्दा जो आहे तो चर्चेत असतो म्हणजे सोनं आणि चांदी याची वाढ. आता ह्या बजेटमध्ये काय वाटतं, भलतीच वाढ झालेली आहे की त्या पद्धतीने स्टेबल आहे? याच्यामध्ये आय थिंक इट इज मोर फोकसिंग ऑन लिक्विडिटी आणि सोनं किंवा चांदीवर काही इफेक्ट आलाय तो आपल्याला नंतर कळणार आहे. पण मोर इम्पॉर्टंट आहे की लिक्विडिटीवर फोकस दिला गेलाय या बजेटमध्ये. म्हणजे तुम्ही त्या लिक्विडचं तुम्ही घ्या, तुम्हाला पाहिजे तर कशातही इन्व्हेस्ट करा, पण आपल्या सामान्य माणसाच्या हातात जास्ती लिक्विडिटी दिले होपिंग की कन्झम्पशन वाढेल. उद्या तुम्ही सोनामध्ये पण इन्व्हेस्ट करू शकता, त्याच्यात काय कोणी काही तुम्हाला थांबत नाही. पण आय डोंट थिंक की त्या दृष्टिकोनाने बघितलं गेलं. इट्स मोर टू इन्क्रीज कन्झम्पशन ऑफ रेग्युलर आयटम्स सो दॅट सप्लाय चेन जे आपले फॅक्टरीज आहे त्यांचा डिमांड वाढेल. सोनं आणि चांदी हे तर आपले इन्व्हेस्टमेंट्स आहे, ते तुमच्यावर डिपेंड आहे कसं करता. पण इट इज मोर ऑन लिक्विड इन्व्हेस्टमेंट, त्याच्यावर जास्ती फोकस केला गेला. एक म्हणजे हा प्रश्न मलाच उद्भवलेला, जर म्हणजे सरकार 12 लाखांच्या म्हणजे आता त्यामध्ये देखील काही स्लॅब्स आहेत, ते स्लॅब समोर येतील तेव्हा समोर जे काही सत्य असतील किंवा काही अडथळे असतील ते समोर येतील. परंतु असं नाही होते का ह्या ठिकाणी एक सूट देऊन दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी वाढ केली जाते किंवा इकडे नागरिकांना सूट दिली जाते आणि तिकडनंच त्याचे जे काही म्हणजे अझम्पशन्स आहेत ते स्ट्रॉंग केले जातात? बिलकुल नाही. कारण की ज्या दृष्टिकोनाने एकदा हा गव्हर्नमेंट हे असं करून गव्हर्नमेंट आपला टाइम वेस्ट करणार नाहीये. गव्हर्नमेंटचा मेन मुद्दा काय आहे की आम्हाला तुम्हाला लिक्विडिटी तुमच्या हातात द्यायची आहे. मग याच्यात मतलब नाही की आम्ही तुम्हाला एका साईडनी करतोय की तुम्ही एक्झाम, मग तुम्ही जेव्हा स्लॅब्समध्ये पडता तेव्हा तुम्हाला ते एक्झाम्पशन जातं. नाही, असं नाही. ते स्लॅब्स नीट स्टडी करावं, ते दोघंही कॉम्प्लिमेंट करतील एकामेकांना आणि एंडमध्ये बेनिफिट होणार आहे. आणि असं नाही की तुम्ही एका इथे सेव्हिंग द्या आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही त्याचं टॅक्स करा. नाही, तसं नाही. आणि तो दृष्टिकोन नसूच शकतो गव्हर्नमेंटचा. मेडिकल सेक्टरमध्ये देखील फारसा जो आहे तो आता बदल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये कुठेतरी असं पाहायला मिळतंय की मेडिकल सेक्टरला कुठेतरी एक भरारी देण्यासाठी हा निर्णय जो आहे तो सरकारच्या माध्यमातून घेतला असेल. आपल्याला काय म्हणायचं आहे त्याबद्दल? मेडिकल सेक्टरमध्ये एकतर जे मेडिकल सीट्स वाढवणार आहे, आपल्याला स्किल्ड मॅनपॉवर पाहिजे. स्किल्ड मॅनपॉवरमध्ये तुम्हाला डॉक्टर्स हवे, तुम्हाला इंजिनियर्स हवे आणि गुड क्वालिटीचे हवे. गुड क्वालिटी IITs गिव्ह गुड क्वालिटी. तर IITचं तुम्ही सीट्स इन्क्रीज केला. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस चे डॉक्टर्स गुड क्वालिटी तर तुम्ही तेही इन्क्रीज केलं. ते एकंदर स्किल्ड मॅनपॉवर तुम्ही इन्क्रीज करण्यासाठी पण गव्हर्नमेंटने भरपूर फायदे दिले किंवा भरपूर इन्व्हेस्टमेंट केलंय. तर त्या दृष्टिकोनाने म्हणजे आणि प्लस जे मी म्हणतो ना याच्यामध्ये कॅन्सर डे केअर सेंटर्स जे 200 त्यांनी आता करणार आहे, दॅट फ्रॉम अ हेल्थ पर्स्पेक्टिव्ह एक खूप मोठा पाऊल आहे गव्हर्नमेंटचा. ज्या पद्धतीने बिहारला काहीतरी त्या बजेटमधून मिळालेलं आहे, पण त्याच पद्धतीने महाराष्ट्र असेल किंवा मुंबई असेल यांना मिळालं नाहीये. आणि दरवेळेस एक चर्चा होते की म्हणजे मुंबईला काय यंदा मिळणार, परंतु यंदाही असं काही खास मुंबईसाठी मिळालेलं नाहीये. माझा दृष्टिकोन असा आहे की हा भारताचा बजेट आहे. मुंबईला मिळाला नाही किंवा अमुक ठिकाणी मिळालाय असा विचार करायचाच नाही आपण, कारण की हा भारताचा बजेट आहे. आणि दुसरा मेन मुद्दा आहे की महाराष्ट्र लिडिंग स्टेट आहे देशाचा, तर जो फायदा देशाला होणार
तर मॅक्सिमम फायदा महाराष्ट्रालाच होणार. आता गव्हर्नमेंटनी काहीतरी लॉजिक असेल की त्यांना आणखी अमुक अमुक प्रांतात अजून काही सोयी द्यायच्या असतील, पण ओव्हरऑल हा भारताचा बजेट आहे. सगळ्या भारताची प्रगती झाली तर महाराष्ट्राची होणारच. शेवटचा प्रश्न, 10 पैकी किती मार्क द्याल या बजेटला? मी या बजेटला 10 वर 10 देईन, पण 10 वर 10 आपण देऊ शकत नाही, कारण कुठे ना कुठेतरी इश्यू असेल तर मी याला 9 वर 10 देईन. आपल्यासोबत अजित सर होते, त्यांच्या माध्यमातून या बजेटमध्ये काय तरतूद करण्यात आली, त्याचबरोबर या बजेट जेव्हा तो सिम्प्लिफाय होईल तेव्हा अनेक मुद्दे जे ते समोर येतील, तेव्हा त्या मुद्द्यांमध्ये काय तरतूद केली जाईल सरकारच्या माध्यमातून ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि त्याचमुळे त्यांच्या माध्यमातून या बजेटला 10 पैकी 9 मार्क देण्यात आली आहेत. परंतु तुम्हाला किती मार्क या बजेटला द्यायचे आहेत हे कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.